बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नगराध्यक्षासह 10 नगरसेवकाची काँग्रेस पक्षातून केली हकालपट्टी. पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह 10 नगरसेवकाची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या 10 जणांनी पक्षाविरोधी काम केले. माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपचे काम करीत आहेत. अनेक वेळा या नगरसेवकांना काँग्रेस पक्षाकडून समज दिली, परंतु या नगरसेवकांनी पक्षविरोधी काम करून सोडले नाही. ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आढळून आले. त्यामुळे नांदेड काँग्रेस कमिटीने या 10 नगरसेवकांचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी 10 नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. पटोले यांच्या आदेशानुसार नांदेड काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष BR कदम यांनी अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह एकूण 10 नगरसेवकांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष BR कदम माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूया. महा 24 तास न्यूज साठी मारुती काकडे, नांदेड. मागच्या लोकसभेला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आणि निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भाजपाचे मेळावे, भाजपाचे मीटिंग, भाजपाच्या प्रचारात भाग घेतला. एकदा दिसलं, परंतु शेवटी म्हणलं सुधारणा होईल, आज नाही उद्या. एवढे दिवस काँग्रेसच्या निशाणीच्या काँग्रेसच्या तिकडेच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी 3-4 पदे घेतली प्रत्येकाने. त्या पदाच्या माध्यमातून फायदा झाला, मोठे झाले, गुजदारीगिरी सगळं केलं. सुधारणा होत नाही असं लक्षात आल्यावर आणि मुंबईची हायकमांड त्यांच्या परवानगी घेतली आणि त्यांना अध्यक्ष, उपाध्यक्षांनी 8 सदस्य त्यांना पक्षातून कायमचे काढून टाकले. 10 जण, 10 नगरपंचायतीचे सदस्य, त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आले. काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? आमची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगले कार्यकर्ते आम्ही तयार करणार आहोत. तयार आहेत याला पक्षामध्ये. ते जागा आणून बसले होते, फायदा घेत होते. आता भूमिका आमची अशी आहे की आम्ही ती जागा भरून काढू, चांगली चांगली माणसं पक्षात घेऊ. अनेक लोक काम करायला तयार आहेत, अनेक तरुण काम करायला तयार आहेत. त्यांना पक्षात घेऊन पक्षाची बांधणी पहिल्यापेक्षा चांगल्या जोरात आहे. जनता पक्षाच्या बाजूने आहे. शहरातल्या, अर्धापूरच्या शहरातल्या लोकांचं म्हणणं होतं की पक्षाच्या विरोधात काम करतात, भाजपच्या मीटिंग अटेंड करतात, त्यांना तुम्ही काय करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या उद्देशाने मी काढलं. लोकांची इच्छा होती, पक्षाची इच्छा होती, आमची इच्छा होती. अनेक नगरसेवक सांगतात की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत, तर ते भाजपचं काम करत नाही. आता ते कसं आहे, त्यांना काँग्रेस पक्षाचा लढा लागला होता. काँग्रेस पक्षात निवडून आले, काँग्रेसचा फायदा घेतला. पक्ष सोडू वाटत नव्हता, भाजपला सोडू वाटत नव्हतं. कोणतं एक करावं लागेल ना, त्या उद्देशाने हकालपट्टी झाली. नाही नाही, विलंबित नाही केलं, काढून टाकलं पक्षात, हकालपट्टी केली. नाही नाही, आता कोणी काय सांगेल त्याला अर्थ नाही. आता मी जाहीरपणे तुमच्या उपस्थित त्यांची हकालपट्टी केली. आता पक्षाचं नाव सांगू शकत नाही. नाही, परदेशने मला अधिकार दिले, मग माझा अधिकाराचा वापर केला मी.